आपण जाहीर करावं. धन्यवाद. मॅडमला आमंत्रित करते. धन्यवाद. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून मी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. आज आपण दिवसभर इथे बसलो, बराच वेळ झाला आणि वेळेचं भान ठेवून मला थोडक्यात बोलावं लागेल अशी संधी आता मिळालेली आहे. या संधीची मी बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो पण मिळाली. शिक्षण बचाव समिती महाराष्ट्र राज्य व याला लोकाधिकार प्रतिष्ठान जोडण्याचं कारण सगळे विचार करत असतील. लोकांचा अधिकार काय आहे हे सांगण्यासाठी आपण त्याला जॉईन केलं आणि सोबत घेतलेलं आहे. कारण मी तिथे काम करतो, ती संस्था केलेली आहे. कारण आज आपण समाजात वावरत असताना किती गुलामगिरीमध्ये आपण जगत आहोत हे दाखवण्यासाठी, आपले अधिकार काय आहे समाजाप्रती हे सुद्धा दाखवण्यासाठी हा लोकाधिकार प्रतिष्ठान मी निर्माण केलं आणि यामध्ये लोक काही जोडण्यात आले. मी एक साधारण पत्रकार आहे, फार मोठा नाही. पत्रकार असताना मला शिक्षण विषयाबद्दल गोंदियातून गवळी म्हणून आहेत, चांगले विचारवंत आहेत सामाजिक, त्यांनी सुचवलं की शिक्षण हा विषयाबद्दल आपण विषय समाजामध्ये मांडावं. आणि माझं नाव माननीय रमेशजी बिजेकर सरांना सुचवलं आणि मी त्या वर्धेमध्ये त्या शिक्षण समितीमध्ये जोडलो आणि विषय समजून घेतल्यानंतर अतिशय हा महत्त्वाचा विषय आहे आरोग्य आणि शिक्षण. जीवनाला घडवताना शिक्षण हा प्राथमिकता, शिक्षण हा परिवर्तनाचा, शिक्षण हा आत्मा आहे. शिक्षण जर व्यक्तीला नसेल आपण कुठे राहू हे आपणच समजू शकतो. म्हणून या शिक्षणाच्या जनजागृतीला आपण महत्त्व दिलं पाहिजे. या उद्देशाने मी या समितीमध्ये जॉईन झालो आणि समितीला काम करायला लागलो. वर्धेमध्ये काम करत असताना बऱ्याच व्यक्तीला मी समजून सांगत असताना मला असं म्हणतं की हा विषय आपण घेतला, आपण पत्रकार आहे तर लवकर हाताळणार. पण एवढं साधा सहज विषय नाही आहे. कारण बरेच लोक अनेक विषयावर आंदोलन करतात, अनेक विषयाची चळवळी करतात, पण शिक्षणासाठी कोणीच चळवळ करत नाही. आंदोलनही फार कमी होतात. विदर्भात तर फार कमी तर नाही ते बरेच आहे, पण महाराष्ट्रात पुणे, सातारा या भागामध्ये शिक्षणाची चळवळी चालत असतात, पण विदर्भात फार कमी आहे. पण विदर्भातून आपले माननीय रमेश बिजेकर सर आज पुढे आले, हा मला फार आनंद होता. आपल्या विदर्भातून कोणीतरी पुढे येत आहे, अतिशय आनंद आहे. शिक्षणासाठी एवढं विदर्भ मागे आहे. कॉलेज बघा, शिक्षण क्षेत्र बघा, फार पश्चिम महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आपण फार मागे आहोत. पण सरांनी पुढाकार घेतला, आम्ही आनंद, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. काही विचाराचे मतभेद असतात प्रत्येक संघटनात, प्रत्येक समितीमध्ये, तसं आहे, पण तरी आम्ही समजून घेतो. मला हेच म्हणायचं आहे, शिक्षण बचाव समिती चालवताना सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन चालावं, सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे मनाचे विचार घेऊन चालावं आणि ही समिती पुढे चालावी. मी सोबत आहे. वर्धेमध्ये मी सर्वे केला, काही जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक अशा मूलभूत गरजा ज्या पाहिजे होत्या त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही आहे. मी अनेक शिक्षकांशी चर्चा केली. आपण यावरती काय विचार मांडत असता सरकारशी, ग्रामपंचायतची समिती, शिक्षण समिती? सर इथे काहीच होत नाही. आम्ही अनेकदा सांगितलं, आम्ही अनेकदा विचार मांडले की सर इथे या मुलांना ही नाही आहे, मुलांना ती सूट नाही आहे, अशा मूलभूत गरजा पूर्ण कराव्या, पण ते आजपर्यंत होत नाही. आणि निवड सरकारला दोष देणं हे आपण समोर मांडत असतो. आपल्यामध्ये किती जागरूकता आहे हे आपण कधीच विचारात घेतली नाही. आपण शिक्षण नाही घेतलं का? आपणही शिक्षण घेतलं.
आपले मुलं त्या शाळेमध्ये आपण किती जागरूक राहतो हा सुद्धा विचार स्वतःलाच करायला पाहिजे आहे. मग सरकारला तो विचार. सरकार म्हणजे कोण? आपण निवडून दिले ते प्रतिनिधी आहे. मग निवडून देताना आपण त्या व्यक्तीला कसं निवडून देतो तेव्हा कुठे आपला विचार येतो. निवडताना निवडून देतो, मग सरकार झाली त्याला दूध देतो. व्यक्ती कोण गेले? आपणच गेलो आहे. म्हणून निवडताना विचारी माणसं निवडायची, आपल्या क्षेत्राची चांगले विचार त्या संसदेत त्या विधानसभेत मांडू शकतील अशाच व्यक्तीला निवडून द्या. आणि विचार मांडताना त्या व्यक्तीचं कर्तृत्व बघा, हा महत्त्वाचा. कोणीही उभा होतो, कोणीही म्हणतो मी आमदार बनतो, कोणी म्हणतो खासदार बनतो आणि आपण त्याच्या मागं पळापळी करतो. पण आपणही विचार आपलं शिक्षण क्षेत्र कुठे चालणार. काही जणांनी मला सांगितलं शिक्षकच दोषी आहे. पण मी जेव्हा स्वतः बघितलं काही प्रमाणात असतील शिक्षक जे लोकांच्या नजरेमध्ये आले, पण काही एवढे मेहनती आहे. पण सरकारने एवढे कामं त्यांच्या मागे लावून दिले की विद्यार्थ्यांना त्या वर्गामध्ये शिक्षक जाऊ शकत नाही, बसू शकत नाही. ही वास्तविकता आहे. काय करते शिक्षक? शिक्षकाची मानसिकता मी पाहिली, विचारलं त्यांना, ते म्हणतात की आज मला हे रजा दिवशी वाटतं, निवृत्त होण्याची माझी इच्छा आहे. मानसिक एवढं ताण होत आहे, सकाळपासून आलं की मोबाईल हे ते विद्यार्थ्याला शिकवायचं कधी? मग पालकांनी पालक समिती त्या शाळेत आहे, त्यांनी काय करावं? त्यांचे अधिकार काय आहे? त्यांचे विचार काय आहे? शिक्षण समिती करते काय काम? शिक्षण समितीला जागृत होता येत नाही का? त्या गावची ग्रामपंचायत आहे, तिला काय आहे अधिकार मूलभूत गरजा पूर्ण करायचं? काय होत आहे? स्थानीय गावामध्ये जनपातळीमध्ये लोकांना जागरूकता माहिती नाही की शिक्षण समिती बनवली कशासाठी आहे, शिक्षण समितीचे अधिकार काय आहे. मग आपण एवढं पुढे भाषण देत असतो शिक्षण क्षेत्राशी, तर आपण गाव पातळीवर चळवळ किती प्रमाणात चालवली? किती शिक्षण संघटना आजपर्यंत आहे किंवा चळवळीचे किती शिक्षण चळवळीचे संघटना समितीत निर्माण झालेल्या आहे, ते गाव पातळीपर्यंत पोहोचलं का नाही? मी तर बघतो ना गाव पातळीपर्यंत एकही संघटना पोहोचलेली नाही आहे. काय जनजागृती होईल? आतापर्यंत शिक्षणाचं स्ट्रक्चर घसरत असेल तर गावातील जनजागृती, गावातल्या व्यक्तीला माहिती नाही शिक्षण काय आहे. निवड मुलगा शाळेत जातो, येतो घरी आणि शिक्षण करतो. आपण घडलो त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, आपल्याला शिक्षण असताना तिथे शिक्षक त्यावेळेस कशी होती, कसा प्लॅटफॉर्म होता, कसा मैदान होता, कशी शाळा होती, आणि आताच्या कंडिशनमध्ये काय आहे शाळेचं वास्तव्य, आपणही तेवढंच कारणीभूत आहोत. हे का नाही समजून घेत? सरकारला दोष देतो, गुन्हेगार त्यामध्ये पर्सेंट आपण पण आहोत. आपण तिथे लढत नाही. जास्तीत जास्त मी संघटना बघितल्या, समित्या बघितल्या, निवड रस्त्यावर आंदोलन करतात. त्याचं पुढचं निवेदन काय? आज वर्धेमध्ये एक दिवस झालं का आंदोलन, एक दिवस झाला का उपोषण, एक दिवस झाला का अनेक काहीतरी होत असते. कारण गांधीजीचं गाव आहे, तिथून नवीन नवीन उपक्रम निर्माण होतात, नवीन नवीन संदेश जातो या जिल्ह्यातून. आणि आज आपण शिक्षण समितीचे जे राज्यस्तरीय परिषद येतो, इथून हाही संदेश जातो आहे. म्हणून हा संदेश जाताना चांगला संदेश गेला पाहिजे आणि एक चळवळीचं स्वरूप चांगल्या पद्धतीने निर्माण व्हावा ही माझी इच्छा आहे. पण करताना शिक्षणाला आपण जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण शरीराचा आत्मा हा शिक्षण आहे. तुम्हाला जर शिक्षण परिपूर्ण व्यवस्थित मिळालं नाही किंवा आपल्या मुलांना मिळालं नाही, पाल्याला नाही मिळालं, तो घडेल कसा? आज पाल्य आपला कोणत्या दिशेने चालला आहे याची सुद्धा भान आपल्याला नाही आहे. किती गुलामगिरीमध्ये आपण जगतो आहे. शाळेमध्ये शिक्षक सकाळी गेला का तो आपल्या कामामध्ये लागतो, विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाही. काय बरं गुलामगिरीमध्ये जगतो आपण? आपल्याला अधिकार दिले नाही. आपण तर संविधानाच्या बऱ्याच गोष्टी सांगत असतो. बाबासाहेबांनी हे अधिकार दिले, बाबासाहेबांनी ते स्त्रियाला. सरकारशी आपण कसं लढा देऊ? जनता आपल्या पाठीशी राहण्यामध्ये आपल्याला सहभाग लढा कसा लढता येईल याच्यासाठी आपल्याला पुढे लढावं लागणार आहे. आज आम्ही समितीचं वर्धेमध्ये राज्यस्तरीय परिषद घेताना अनेक प्रश्न आमच्यासमोर होते की प्रत्येक जिल्ह्यातून व्यक्ती इथे येणाऱ्या कशी व्यवस्था लावायची, काय लावायची, काय करायचं, कसं नियोजन करायचं. पण समितीचे काही गोष्टी अशा असतात त्या नियमात आम्हाला पाळावं लागतं.
नियमामध्ये असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला करता आल्या नाही इथे. बऱ्याच लोकांना बोलवता आले नाही. माझे मित्रसुद्धा नाराज झालेले आहेत. कारण समितीचे रूल राज्यस्तरीय परिषद असल्यामुळे त्या नियमामध्ये करावं लागलं. कारण अनेकाचे वैयक्तिक संबंध प्रत्येक व्यक्तीशी असतो. आज शिक्षणाचा आपण जे काही मुद्दा घेऊन जातो की आमदारासमोर विधानसभेत मांडायचा अधिकाराला लावतो आपण, तीच व्यक्ती इथे नाही. कारण आपल्याला शिक्षण समिती अशी आहे विदाऊट राजकारण. कारण आपल्या स्टँडवरती राजकारण व्यक्ती चालत नाही, हे समितीचे नियम आहे. मग आपण शिक्षण समितीचे जर कोणाचे मुद्दे मांडायचे असेल तर कोणाकडे जातो? आपला आमदार आहे का कोण? आपला खासदार आहे? जातो ना आपण शेवटी खासदाराकडे. मग खासदाराला बोलवलं इथं बसवलं, तुम्ही ऐका आम्ही काय मुद्दे मांडतो, आमचे काय विचार आहे. कुठे चूक होतो? नाही, त्यांना बोलवायचं नाही ना. ऐकणार कोण आहे? आपण. मग आपण विधानसभेत आमदार होऊ कधी? खासदार होऊ कधी? बोलवायला नाही तर आमदार खासदारांना आणि ऐका म्हणा आम्ही काय बोलतो, तेव्हा तो मांडेल ना तिथे. का पत्र दिल्याने निवेदन दिल्याने संपलं? असं होत नाही कधी. आज आम्ही इथे दिवस बसलो कशासाठी? विचार मांडण्यासाठी, विचार ऐकण्यासाठी. आणि हे ऐकल्यानंतर आम्ही 4 लोकांना सांगू. मग विधानसभेत मांडताना आम्ही थोडी बसणार आहे. मी बसेल का? मला निवडून द्यायला आमदार का समितीची रूल असेल? आज एवढा मोठा कार्यकर्त्यांना आपल्याला लाख रुपये 1.5 लाख रुपये खर्च लागतो. कॅडर समिती आपण म्हणतो. प्रत्येक कार्यकर्त्याची प्राथमिकता जमते की नाही आपण 1 रुपये या समितीला दिलं पाहिजे. का बरं देत नाही? ही पत्रिका बनवताना मी स्कॅनर टाकला पत्रिकेत व्हॉट्सअपवर. आज प्राथमिक शिक्षक 3,500 विद्यार्थी शिक्षकांची यादी माझ्याकडे आहे. मी व्हॉट्सअपवर पाठवलं. कोणीतरी 1 रुपया तरी मदत करेल. काय शिक्षकाची भावना आहे? शिक्षक आहात ना आपण. मग कोणी व्यक्ती शिक्षणाच्या लढ्यासाठी लढत आहे तर त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? आज एका व्यक्तीकडे मी पत्रिका द्यायला गेलो, तो म्हणाला तुम्ही शिक्षक आहे का? नाही, मी पत्रकार आहे. पत्रिका कशाची आहे? शिक्षण लढायची आहे, शिक्षकांची शाळा वाचवण्यासाठी आहे. तुमच्यासोबत एक शिक्षक दिसत नाही. काय बोलेल मी त्यांच्यासमोर? मग शिक्षकांनी पुढाकार यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? जिल्हा परिषद ज्यांच्या वाचवायच्या आहे, ज्या शाळेचे शिक्षण क्षेत्र वाचवायचं ते जिल्हा परिषद शाळेत घरी बसतात. काय कार्य होईल शिक्षण क्षेत्राचं? मग बंद होत आहे तर काय बिघडलं? मग तुम्हालाच काळजी नाही. तुमचाच आत्मा मरण पावलेला आहे. तुम्हालाच गुलामगिरीमध्ये जगायचं आहे. तुम्ही त्याच्यात ठरवून टाकलेलं आहे. जसं सरकार म्हणे तसं मी काम करेल. कशा शाळा वाचतील ह्या? जिल्हा परिषदेची शाळा जर बघायला गेलो सर, बसायची व्यवस्था नाही आहे, स्टाईल बरोबर नाही. किडे काडे पावसाळ्यामध्ये ते विद्यार्थी चटई टाकून बसतात. काय ते माणसं नाही आहे? जनावरांचे पोरं? गावच्या गोट्यासारख्या शाळा निर्माण आहे अजून. आपले डोळे कुठे गेले? आपण माणूस आहे ना. माणसाची किंमत माणूस करेल का जनावर करेल? आपण समाजात मोठे मोठे विचार म्हणतो, अनेक विचार म्हणतो. मग आपल्याच बाजूचा मुलगा त्या शाळेत जात असेल ना, आपण बघतो. माझा मुलगा नाही, काय बघायचं? माझा मुलगा तर चांगला शाळेत जातो, एसी शाळेमध्ये. असं म्हटलं चालेल का? तो पण कोणाचा मुलगा आहे, आपला पाल्य आहे. शिक्षकांनी ते जबाबदारी घेतली. शाळा राहील, उद्या माझ्या मुलाला नोकरी लागेल, शिक्षक बनेल. आणि शाळा बंद झाली तर कोणी शिक्षक कुठून बनणार? चोराच्या पड्या करतील ना. बँकेमध्ये मी एकदा गेलो होतो, नॅशनल बँकेमध्ये. विड्रॉल करायला कुठला तरी प्रश्न होता, त्याने 8 दिवस लावले. अहो साहेब म्हटलं तुम्ही 8 दिवसात प्रायव्हेट बँकेत गेलं, एका दिवशी काम होते. तुमच्यामुळे उद्या बँक बंद होते. मग उद्या बँक बंद पडली, तिथं नोकरी राहणार नाही तर बेरोजगार येईल का? नाही. तुमचा मुलगा तर फॉरेनला चालला जाईल. पण माझा मुलगा, याच्यासाठी शाळा जिवंत राहील तर शिक्षक निर्माण होईल. कुठल्या क्षेत्रात बघा. अरे जेव्हा सरकारने आधीच्या याच्यामध्ये नवीन नवीन कंपन्या ओपन केल्या, नवीन नवीन शाळा चांगल्या पद्धतीने तयार केली, त्याला टिकवून आपली प्राथमिक जबाबदारी आहे. अनेक लोक मी बघतो भाषण टोकून देतात. भाषणाने वाचेल का शाळा? आपल्याला त्या गावात जावं लागेल.
जनजागृती निर्माण करावं लागेल, शिक्षकांना समजून सांगावं लागेल. कोणीच करत नाही. संघटना करतात. पेन्शन सांगा, असं चालेल का? शाळा वाचेल का? म्हणून म्हणतो वेळ कमी आहे. नेतृत्व करणारा युवा पिढी आहे, त्याला शिक्षणाची गरज आहे, चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. माझं घर भरलं, माझी बिल्डिंग बनली, मला कार आली, विषय संपला, असं होत नाही. भगवंताने प्रत्येकाच्या नशिबाने दिला आहे. तुम्ही 4 पैशाने मोठे असेल, दुसरं असेल, पण सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने समानता ठेवली पाहिजे. प्रत्येकाला आपलं वक्तव्य आहे. आणि इथून गेल्यावर संकल्प करायलाच पाहिजे की शिक्षकांनासुद्धा जाणीव करून देणे आणि आपलं शाळा, आपली गाव जिल्हा परिषद शाळा ही कशी वाचेल. अनेक मुद्द्यावरती सरांनी सांगितलं आहे. त्या विषयाशी आपण सगळे आज प्रेरित झाले, त्याबद्दल आपलं आभारी आहे. आपण या वर्धेत आले तर आपलं अभिनंदन करतो, स्वागत करतो आहे. असेच पुढच्या सत्र असं काही आपण आयोजित केलं शिक्षण क्षेत्राशी तर आपण यावं. आणि आजपासून वर्धा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका गाव पातळीवर माझी समिती, आमचे कार्यकर्ते जनजागृती काम करत राहतील आणि येणाऱ्या दिवसात तालुक्याला अशाच छोट्या प्रमाणात सभा होतील असं मी माझे 2 शब्द संपवतो. पण एक जाता जाता सांगतो आहे की समितीने सगळ्या कार्यकर्त्याला विचारात घ्या, सगळ्या कार्यकर्त्याच्या विचारातून पत्रिका निर्माण करा, सर्व विचारातून कार्यकर्त्याच्या समिती त्या म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन करा. राज्यस्तरीय परिषद आहे, सगळ्यांची संघटनेशी आपण चर्चा करावून सगळ्यांचे विचार मांडून ती पत्रिका तयार झाली पाहिजे. वेळेवरती कुठलेही आयोजन आलं तर आयोजनवाल्यांना त्रास होतो आणि मतभेद तयार होतात. आपल्याला समिती चालवायची आहे, मतभेद निर्माण करायचं नाही. सगळ्यांनी आनंदाने कामं. शिक्षण क्षेत्र असं आहे, एक शरीराचा आत्मा आहे, याला आत्मा जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी आपले समान विचार ठेवले पाहिजे. एवढं बोलून माझे विषय धन्यवाद. माननीय प्राध्यापक रमेश बिजेकर सर, त्याचप्रमाणे शिक्षण हक्क व आशय परिषदेमध्ये उपस्थित असलेले सर्व बुद्धिजीवी, प्राध्यापक व शिक्षक वर्ग व शिक्षण क्षेत्राशी निगडीत आपण आपल्या सर्वांचे मी इथे स्वागत करते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना एका 7व्या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रश्न केला होता की सर, आपल्या या देशाची शक्ती आणि कमजोरी काय आहे. त्यावेळी डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले, त्यांनी उत्तर देताना ते म्हणाले होते की या देशाची शक्ती म्हणजे या देशातील 600 दशलक्ष युवा वर्ग आहे. तर एखादा देश केवळ दूरदृष्टी नसल्याने मरतो, हीच आपल्या देशाची आजच्या घडीला कमजोरी आहे, असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले होते. देश 2020ला एकेकाळी 2020ला देश हा आपला सत्ता ग्लोबल लीडर होणार होता, विश्वगुरू होणार होता. परंतु अशा कुठल्याही प्रकारचे आज 2024ला आपल्याला चिन्ह दिसत नाही आहे. उलट महाराष्ट्रात जवळपास 60% लोक हे गरिबी रेषेखाली कुटुंबधारक आहेत. 21पर्यंत आम्ही संबोधत होतो ती महासत्ता खरबो किंवा हजारो वर्ष जुन्या शिक्षण व्यवस्थेमध्ये गुरफटण्याचा हा जो प्रकार आहे तो खरंच अधोगतीला शिक्षण परिषदेला आपण मार्गदर्शक म्हणून पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात सर, जे की UGCचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स अँड रिसर्चचे सुद्धा सर माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. सर अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक व उत्कृष्ट लेखक तर आहेतच, परंतु या देशात शिक्षणाचे सार्वत्रिकरण जिवंत राहावे, सर्वसामान्य दलित बहुजनांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचावी, यासाठी सरांनी सातत्याने प्रयत्नशील आणि कृतिशील आहे. खरं तर सरांच्या बाजूला बसताना आज मला भीती वाटत आहे. एवढ्या मोठ्या लोकांच्या, बुद्धिवंत आणि विचारवंत कृतिशील लोकांच्या बाजूला माझ्यासारखी लहान मुलगी बसणं माझ्या सध्या परिस्थितीमध्ये मला घाबरवण्यासारखं आहे, किंवा मला असं वाटतं की मला एवढी मोठी संधी कशी काय मिळू शकते. सरांसोबत माझी एक आठवणही आहे. कदाचित सरांना, सुखदेव थोरात सरांना ते माहितीही नसेल,
वयाच्या 22व्या वर्षी ज्यावेळी मी दिल्लीला शिक्षण घ्यायसाठी गेले होते, तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये माझा नंबर लागलेला होता, जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीमध्ये. त्यावेळी मला हॉस्टेल नव्हतं मिळालं, एक रूम मिळाली नव्हती. मग अशा वेळी 22व्या वर्षी एखाद्या मुलीने कोणाकडे जावं मदतीसाठी, तर मी सरांकडे. जी काही शिक्षण बंदीची पाऊल प्रस्थापितांकडनं सत्ताधाऱ्यांकडनं जे उचलल्या गेलेलं आहे, हे आमच्या इथं बसलेल्यांपैकी यांची ही शिक्षण बंदीची परंपरा हजारो वर्षाची आहे. भारताच्या वर्ण आणि जाती व्यवस्थेच्या नियमान्वये आपल्याला शिक्षण बंदी ही नियमान्वये बंदी करण्यात आलेली होती. कालांतराने काही त्याचं स्वरूप बदललं असलं तरी त्यातला जो मूळ संघर्ष आहे तो संपलेला नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे राज्य अभ्यासक्रम आराखडा असो, राष्ट्रीय शिक्षण धोरण असो, हे त्याची अपत्य आहेत. आणि या सगळ्या व्यवस्थेच्या परिघामध्ये जेव्हा आपण त्या शिक्षणाची तत्त्व लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला त्याचे परस्पर सहसंबंध लक्षात येतात. भारतामध्ये वर्ण आणि जाती व्यवस्थेमध्ये स्त्री शूद्राती शूद्र फुलेंच्या भाषेत सांगायचं झालं, स्त्री शूद्राती शूद्रांना शिक्षण बंदी का होती? इंग्रजांच्या काळात औपचारिकपणे शिक्षण खुले का झाले? स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून आजपर्यंत शिक्षणाचं सार्वत्रिकरण का होऊ शकलं नाही? आणि आज शिक्षण बंदीचं पाऊल का उचलल्या जात आहे? चर्चा करून चळवळी करून शिक्षणाची जी नीती आहे ती योग्य दिशेनं जावी याविषयीची चळवळ ते लागोपाठ करत आहे. आजची जी परिस्थिती आहे, राज्यस्तरीय परिषद आहे 15वी, ही एका विशिष्ट संदर्भामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि त्याचा संदर्भ डॉक्टर विजयकरांनी फार व्यवस्थितपणे आपल्यासमोर मांडलेला आहे. 2020ला जे नवीन शैक्षणिक धोरण सरकारने आणलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये अनेक असे प्रश्न उपस्थित आलेले आहेत. आणि त्या प्रश्नाची प्रामुख्याने ती चर्चा व्हावी अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. आणि त्यांनी ते प्रश्न आपल्यापुढे मांडलेले आहेत. तर मी काही प्रश्नाविषयीची आपल्याबरोबर चर्चा करेन. आणि 7 ते 18पर्यंत शालेय शिक्षण राहतं. त्याच्यामध्ये लोअर प्रायमरी, अप्पर प्रायमरी त्या एकत्र करून त्या एलिमेंटरी एज्युकेशन, सेकंडरी आणि हायर सेकंडरी 10वी आणि 11वी 12वी. त्याच्यामध्ये आपण जर एनरोलमेंट रेट घेतले, किती प्रगती झालेली आहे, त्या विशिष्ट वयोगटामध्ये किती लोक शाळेत जात आहेत हे जर आपण पाहिलं तर त्याची आपल्याला एक आढावा मिळू शकतो. 2017-18चा लेटेस्ट डेटा आहे महाराष्ट्राकरता. तर आपल्याला असं दिसतं की लोअर प्रायमरीमध्ये त्या वयोगटामध्ये 86% विद्यार्थी शाळेत जातात. ते प्रमाण घटून अप्पर प्रायमरीवर 69%वर येतं. यांच्या पुस्तकांचं विमोचन होतं. सर्वांनी टाळ्या वाजवून या शिक्षण आशय चळवळीला करता अर्पण हे पुस्तकं सरांनी लिहिलं. त्यांचं आयुष्य या शिक्षण सेवेतच चाललेलं आहे. आणि म्हणून सर्व शिक्षकांना, सर्व शिक्षणप्रेमी बंधू भगिनींना या त्यांच्या लिखाणाचा नक्कीच उपयोग होईल. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आत्मा ही कल्पना आहे, पण आत्मा ही कल्पना काय आहे तर ही कल्पना आहे. हे वास्तव आहे का? तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. फुल्यांनी सांगितलं की देहाशिवाय आत्मा दाखवा. आत्मा आहे ना, आत्मा दाखवा. आत्मा ही संकल्पना उभी राहिली नाही राहिली की मग तर्काचा एक इंगला उभा राहतो. आत्मा आहे तर कर्म आहे,
कर्माचा प्रभाव म्हणून आत्मा पुनर्जन्म घेतो आणि पुनर्जन्म घेतो म्हणून स्त्रिया म्हणतात भोग आहेत भोग, आणि ते भोगलेच पाहिजेत. कारण बाईचा जन्म आहे म्हणजे माझं पिढ्यानपिढ्याचं मागच्या पिढ्यांपासूनचं जे काही कर्म आहे त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची जी सुरुवात केली आहे त्या सुरुवातीलाच त्यांनी रामदासांचं गचुडं पकडलेलं आहे. रामदासांचा हा जो श्लोक आहे, मनाचे श्लोक मधला श्लोक आहे, तो श्लोक महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्ममध्ये उद्धृत केला आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, तूच विचारून सांग म्हणा. पुढं आहे, मनात वाची रे पूर्व संचित केले, तया भोगणे प्राप्त झाले. स्त्रियांनी, अतिशूद्रांनी, शूद्रांनी जो परंपरेनं अन्याय सहन केला त्याचं हे व्हिशियस डिव्हिजिव्ह लॉजिक आहे. स्वतंत्र विदर्भाकरता आणि शिक्षण चळवळीकरता अतिशय सक्रिय आहे. सर्वांनी काय आपण स्वागत करावं. सोबतच आपले इथे उपस्थित असलेले सुधीरभाऊ पांगुळ, सामाजिक कार्यकर्ते, तरुण तडफदार, सर्व चळवळी ते सहभाग घेतात. सुधीरभाऊ पांगुळ यांचं स्वागत करावं, सन्मानित करावं. धन्यवाद. याचबरोबर हे सर्वात शेवटी समारोपीय प्रसंगीच आपण सर्वांचे आभार मानण्यात येईल. तत्पूर्वी सर्वांचे इथे आभार व्यक्त करतो. केवळ 10 मिनिटाचा आपल्याला ब्रेक राहील. 10 मिनिटामध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम होतो आणि पुन्हा पुढील सत्राकरता आपण इथे उपस्थित राहावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. चांगली काढ इकडे ये मधात. आहे या व्यवस्थेविरुद्ध नकाराचा आवाज काढणं हे आवश्यक आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि तो धागा पकडून खरं म्हणजे या ठिकाणी मी बोलणार आहे. हे बोलत असताना मला या ठिकाणी प्रामुख्याने JP नाईकांच्या एका विधानाची आठवण होते. 1977-78 JP नाईकांनी एज्युकेशन फॉर आवर पीपल म्हणून एक छोटं पुस्तक लिहिलं होतं. जनता राजवटीचा तो कालखंड होता. इमर्जन्सी संपली होती. आजही जे आहेत निरक्षर आहेत, निरक्षर म्हणजे ज्यांना अक्षर ओळखच नाही. अक्षर ओळख झाल्याच्या नंतर त्याचा किती उपयोग होईल हा पुढचा प्रश्न आहे. परंतु ज्यांना अक्षर ओळखच नाही असे 35% लोक आपल्या या भारतामध्ये आहेत. आणि या लोकांपैकी 46% महिलांमध्ये 46% महिलांचं असं प्रमाण आहे की ज्या निरक्षर आहेत. 46% अनुसूचित जमातीतल्या लोकांचं 51% आणि अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये हे प्रमाण 46% एवढं आहे. म्हणजे आपण हे आपल्याला कळतं की ज्या समूहाला तुम्ही मागे ठेवताय हा आपल्याकडचा वंचित शोषित समूह आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपल्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था काय आहे. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की जिल्हा परिषदच्या शाळांची आजची स्थिती काय आहे आणि ती कशामुळे आहे. आपल्याकडच्या हजारो शाळांना इमारती नाही आहेत. अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये साधा फळासुद्धा नाही. 90,000 शाळा आपल्याकडे अशा आहेत की ज्यामध्ये साधा आणि काळा फळासुद्धा आपल्याकडे नाही. 1,00,000 शाळांमध्ये केवळ एक वर्गखोली आहे. आणि आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की 1,19,303 शाळा अशा आहेत की ज्या एकल शिक्षकी आहेत, म्हणजे जिथे केवळ एक शिक्षक आहेत. आणि या सगळ्या शाळांपैकी 94,000 शाळा ज्या आहेत त्या प्राथमिक शाळा आहेत. आता
जिथे शिक्षक नाही आहेत त्या शाळांना सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचं साधं आणि तार्किक उत्तर आहे की तिथे शिक्षक भरती करावी लागेल. परंतु आमच्याकडच्या सत्ताधीशांनी असं ठरवलं की त्या शाळाच बंद केल्या तर किती चांगलं होईल. त्या शाळा जर बंद केल्या तर तुमच्या जबाबदारीपासून तुम्ही मुक्त व्हाल आणि त्या जबाबदारीला तुम्ही प्रायव्हेट शाळांकडे आरामात सुपूर्द करू शकता. या कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय. 20 हा आकडा कुठून आलेला आहे? 20 हा आकडा आपल्या RTEच्या अंतर्गत असं सांगितलं गेलं होतं की जिथे 20 विद्यार्थी आहेत तिथे नवीन शाळा उभारली पाहिजे. 20 ही पटसंख्येची मर्यादा नवीन शाळेच्या स्थापनेच्या संदर्भातली होती. परंतु त्याचा चुकीचा अर्थ घेऊन शाळा संकुलाच्या संकल्पनेमध्ये त्याचा वापर करण्यात आलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. RTEमध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही जिथे शाळा नाही तिथे शाळा उपलब्ध करू शकता. बिफोर लॉ इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि आर्टिकल 15 अन्वये सुद्धा कुठलाही भेदभाव न करता लिंग आहे, जात आहे, असं कुठलंही रेस कास्ट कुठलंही डिस्क्रिमिनेशन करता तिला मानव म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असता तर मला वाटते की आजची परिषद घ्यायची गरज पडली नसती. कारण इथली जी व्यवस्था आहे या व्यवस्थेनं स्त्रीला हे याचं जाती व्यवस्थेचं द्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की स्त्री ही जाती व्यवस्थेचं द्वार आहे. इथल्या जाती या व्यवस्थेनं नेहमी स्त्रीला केवळ ती एक गृहिणी आहे आणि ती फक्त म्हणजे याच्यामध्ये घरकाम आणि फक्त त्या घरापुरती ती मर्यादित आहे, म्हणून तिच्या शिक्षणावर बंदी घालण्याचं काम अनादी काळापासून होत आलं. पण प्राचीन काळामध्ये जेव्हा शिकारी युग होतं त्या शिकारी युगानंतर शेतीयुगाकडे जेव्हा याचा उदय झाला तो शेतीचा शोधसुद्धा महिलांनी म्हणजे स्त्रियांनी लावलेला आहे. म्हणजे स्त्रिया ह्या इनोव्हेटिव्ह होत्या, त्या संशोधक होत्या. आणि असं असताना जेव्हा या व्यवस्थेतले जेव्हा तो नंतरचा जो काळ आलेला आहे पुरुषसत्ताक पद्धतीचा, जेव्हा त्याच्यामध्ये पशुचा वापर व्हायला लागला आणि त्या याच्यामध्ये पुरुषांनी स्त्रियांकडण्याची जी सत्ता होती ती हस्तगत केली आणि त्यानंतरचा जो काळ आला पुरुषसत्ताक पद्धतीचा तेव्हा मात्र मनुस्मृती नावाचा जो एक कलंकित जो ग्रंथ आहे त्याला आपण ज्याच्यामध्ये स्त्रियांना एक पशु जनावर आणि तिला कुठले अधिकार द्यायचे नाही असं त्याच्यात नमूद केलेलं आहे. स्त्रीला जगण्याचाच अधिकार नाही, केवळ ती फक्त एक म्हणजे लहानपणी ती म्हणजे वडिलांच्या छत्रछायाखाली राहील, नंतर तरुण वयामध्ये ती नवऱ्याच्या नेमकं काय आहे त्याचं गांभीर्य काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण ही परिषद घेत आहोत. ही परिषद मुळात इथं अनेक जण तुम्हाला प्राध्यापक दिसत आहेत पण त्या प्राध्यापकांच्या मार्गांसाठीही नाही. हे प्राध्यापक परिषदांचे मार्ग घेणारे प्राध्यापक नाहीत. हे प्राध्यापक विचार जगणारे लोक आहेत, विचार मांडणारे लोक आहेत आणि या चळवळीला बळकट करणारे लोक आहेत. आपण सर्वांच्या साक्षीने गुणवत्तेवर बोलताना मला मुळीच आनंद नाही, कारण या विषयावर आपल्याला बोलावं लागतं आहे हीच मुळात शोकांतिका आहे. शाळा वाचवण्यावर आपल्याला बोलावं लागतं आहे हीच मुळात शोकांतिका आहे. शिक्षण हक्क मोठ्या कष्टानं मिळालेला आहे, तो शिक्षण हक्क वाचवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागतो आहे हीच मुळात शोकांतिका आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हा आनंदाचा क्षण मुळीच नाही, हा सेलिब्रेट करण्याचा क्षण मुळीच नाही, हा लढा आहे. आणि या लढ्यासाठी एकत्रितपणे एक उद्देश ठेवून पुढे कसं जाता येईल, त्या पुढे जाण्यासाठीचा कृती कार्यक्रम कशा पद्धतीनं ठरवता येईल त्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. आज या दिवसभराच्या वेळेमध्ये आपल्याकडे अनेकदा आपण संदेश देतो की परिषद वेळेवर सुरू होईल, तरी ही परिषद 1.5 तास 2 तास उशिरा सुरू झाली आणि त्यामुळे मान्यवर इतर सर्व जे वक्ते होते त्या वक्त्यांना न्याय देता आला नाही, वेळ देता आला नाही. जेव्हा आपण संधीच्या समानतेचं बोलतो तर आपण या वक्त्यांची संधी देखील हिरावून घेतली. मी विशेष असा वक्ता नाही, त्यामुळे मी माझा वेळ जावेद सरांना देण्याचा प्रयत्न करेन. यहाँ पर उपस्थित
सभी आदरणीय श्रोतागण, मैं हिंदी में बोलूँगा और पूरी कोशिश करूँगा कि 20 मिनट में अपनी बात ज़्यादा इफेक्टिव तरीके से रख सकूँ। कहते हैं कि एक सक्रिय, जागरूक और जानकार नागरिक सामाजिक परिवर्तन का बहुत बड़ा माध्यम होता है। और आज मैं सवेरे से यहाँ बैठा हूँ, बड़ी मुझे खुशी है कि ऐसी जागरूक, जानकार और सक्रिय के लोगों के बीच में मुझे बोलने का अवसर मिल रहा है। मुझे जो टॉपिक दिया गया है, हालांकि ये टॉपिक बड़ा महत्वपूर्ण है और मैं आयोजकों का धन्यवाद मानूंगा कि उन्होंने इस टॉपिक को इस परिषद में इंक्लूड किया। मुझे जिस चीज़ पे बोलना है वो है अल्पसंख्यक समाज का वास्तव एवं शिक्षा के प्रश्न। जब अल्पसंख्यक समाज की बात होती है तो ये समाज कोई सिर्फ भारत में रहता है ऐसी बात नहीं है। अल्पसंख्यक समाज कई देशों में मौजूद है। वो भाषाई हो सकता है, वो धार्मिक हो सकता है, वो एथनिक हो सकता है। और इसीलिए क्योंकि एक माइनॉरिटीज़ का जो इशू है, अल्पसंख्यक का जो इशू है, ये ग्लोबल है। इसलिए यूनाइटेड नेशन ने, संयुक्त राष्ट्र ने अपने घोषणा पत्र में इस अल्पसंख्यक समुदाय को लेकर कुछ डिक्लेरेशंस किए हैं। मैं वहाँ से शुरू होगा, 20 मिनट में मैं कोशिश करूँगा, आ जाऊँगा कि मैं कुछ महत्वपूर्ण बातों को रख सकूँ। यानंतर सन्मानित सीआय सर यांना आजच्या या तृतीय सत्राच्या विचारमंच उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी प्रबुद्ध नागरिक, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार, आपलं स्वागत। माझ्याकडे ठराव वाचनाची जबाबदारी आहे। तर हे जवळपास 13 पानाचा ठराव आहे आणि या ठरावाला वाचताना जरा भरपूर वेळ लागेल। मी त्याच्यातले काही ठळक मुद्दे आपल्यासमोर मांडतो आहे। शिक्षण बचाव परिषदेच्या निमित्ताने आम्ही आपल्यापुढे काही महत्त्वपूर्ण ठराव ठेवत आहोत। देशातील व महाराष्ट्रातील सध्याचे शिक्षण वास्तव यात प्रतिबिंबित केलेले आहे। तसेच भारतातील भविष्यातील शिक्षण कसे असावे याचे दिग्दर्शनही आहे। या परिषदेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शिक्षण आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी ठराव मार्गदर्शक ठरतील अशी आम्हा सर्वांना आशा आहे। या परिषदेतून शिक्षण चळवळीची प्रेरणा व बांधिलकी बळकट होईल ही पण आशा आहे। ठराव क्रमांक 1 मध्ये काही प्रमुख मुद्दे मी वाचतो आहे। 21 सप्टेंबर 2022ला महाराष्ट्र सरकारने अध्यादेश जारी केला। यात 0 ते 20 पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांचे समायोजन बंद करण्याबाबतची कार्यवाही कोणत्या स्तरावर असल्याची विचारणा प्रशासनास केली। यातील महाराष्ट्रातील 14,783 शाळा समायोजित म्हणजे बंद होण्याची संभावना आहे। 1,85,000 विद्यार्थी व 30,000च्या आसपास शिक्षण प्रभावित होतील। ग्रामीण, आदिवासी, पाडे, दुर्गम भाग व शहरी झोपडपट्टी यातील हे विद्यार्थी असणार आहेत। ज्या गावची शाळा बंद होईल त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण कायमचे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। शाळाबंदीमुळे शिक्षणबंदीचे पुनरुत्पादन घडेल। यामुळे मुलींच्या शिक्षणावर याचा सर्वाधिक परिणाम होईल। शासनाची कृती राज्यघटनेच्या कलम 14, 15, 21, 21A आणि 45 आणि 46 याचे उल्लंघन करणारी आहे। म्हणून ही परिषद महाराष्ट्र शासनाच्या 21 सप्टेंबर 2022चा आदेश आणि विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी काढलेले शाळाबंदीचे आदेश फेटाळते। सरकारच्या या धोरणाविरोधात राज्यव्यापी जनआंदोलन करण्याचा ठराव संमत करते।
ठराव क्रमांक 2, सरकारी शाळा कॉलेज बंद करण्याचा अजेंडा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चा आहे. स्कूल कॉम्प्लेक्स NEP 2020 7.6 व P26 क्लस्टर NEP 2020 10.1 P31च्या माध्यमातून शिक्षण विस्तार संकुचित करण्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरणाने सुचवलेले आहे. कमी पटसंख्येच्या शाळा चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही व गुणवत्ताही टिकवता येत नाही असे बेजबाबदार विधान राष्ट्रीय शिक्षण धोरण करते व कमी पटसंख्या शाळेत समायोजित बंद करण्याचे निर्देश देते. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने 21 सप्टेंबर 2023ला शाळा संकुल निर्मितीचे आदेश काढले. या आदेशान्वये 14,783 शाळा 1,85,000 विद्यार्थी व 30,000च्या आसपास शिक्षक प्रभावित होणार आहेत. गावची शाळा बंद करून मुलांना लांब अंतरावर शाळा संकुलात जाण्यास सांगितलं जाणार आहे. त्यामुळे बहुसंख्य शोषित जातवर्गाची मुले शिक्षण प्रवाहातून कायमचे बाहेर निघले जाणार आहे. आजच्या या कार्यक्रमाचा सांगता समारोपीय कार्यक्रम आता जास्त वेळ न घेता थोडक्यात आपण अडकण्याचा प्लॅनिंग करूया. तर सगळ्यात आधी आजच्या या सत्राच्या सकाळपासून होऊ घातलेल्या आतापर्यंतच्या संध्याकाळच्या पूर्ण जे काही सत्र झाले या सर्व सत्रांमध्ये एकदम सकाळी आलेले किंवा सतत म्हणजे वेगवेगळ्या सत्रात आलेल्या सर्व उपस्थित लोकांचे सगळ्यात आधी मी आभार मानतो. कारण की त्या लोकांमुळे किंवा सत्रात उपस्थित झालेल्या सर्व या लोकांमुळे कदाचित आजची सभा आपली रंगली नसती. आणि जेवढेही मंचावर वेगवेगळ्या सत्रांमध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आपले अभिमत आपल्यासमोर व्यक्त केलं त्यांनी त्या प्रकारची तशी रूपरेषा मांडली. अर्थातच कितीतरी कालावधी त्यांना एक घेऊन त्याची तशी प्रिपरेशन करावी लागते आणि ज्या शब्दांवरती वजन देऊन किंवा ज्या शब्दांना बरोबर हँडल करून इथे जरी आपण काही भाषा किंवा काही शब्दांचा अर्थ आपण आपल्या अंडरस्टँडिंगनुसार वेगळ्या स्वरूपाने घेतला पण तरी अशा या शब्दांचा योग्य वापर करून आजची ही सभा अक्षरशः म्हणजे सुरुवातीपासून तर पूर्ण शेवटपर्यंत ज्याप्रमाणे इथे झाली आणि काही कुठल्याही लोकांच्या डोक्यात कदाचित काही वाद असतील किंवा काही लोक त्या विषयासोबत कनेक्ट झाले असतील तरी जसं आता बऱ्याच लोकांनी बोललेत की अशा परिषद किंवा अशा मीटिंग्स समोर भविष्यातही वर्धेत का होईना किंवा वर्धेच्या बाहेरही पूर्ण विदर्भात अशा प्रकारच्या इथून ज्या काही ॲक्टिव्ह माइंडने जे लोक इथून आता बाहेर जाणार आहेत तर ते लोक तिथे चर्चा विमर्श करतीलच. तर असे हे विषय तिथे ते प्रॉपरली प्रोपाजेट करतील. मी सायन्सचा मुळात विद्यार्थी असल्याकारणाने माझे मराठीचे शिक्षक राजरत्न सर मी यशवंतचाच विद्यार्थी आहे. तर ही एक फिलिंग ज्याप्रमाणे प्रत्येक मान्यवरांच्या बोलण्यातून आपल्याला इथे कळालं की बाबा शाळा वाचली पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. तर हीच ऊब प्रत्येकाच्या मनात इथे राहून सगळेजण आपापल्या एरियात जाऊन त्यावरती ॲक्टिव्हली काम करतील ही सदिच्छा बाळगतो. सोबतच आमच्या समितीचे जेवढेही काही अधिकारी वर्धेतले सोबतच आम्हाला ज्या ज्या डायरेक्ट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जेवढ्याही महाविद्यालय आता आमच्या इथे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर तुम्हाला कळलं असेल की किती चॅलेंजिंग आहे या प्रकारचं पूर्ण प्लॅनिंग करणं. आम्ही म्हणजे मागच्या जवळपास 1-1.5 महिन्यापासून याची धावपळ करत होतो. 8-10 मीटिंगमध्ये बरेच वेगवेगळे कार्यकर्ते भेटत गेले. विषय देशमुख सरांनी सांगितला पण प्रत्येक वेळी वेगवेगळे मीटिंगला उपस्थित असणारे लोक म्हणजे चेंज व्हायचे. तर सेम चेहरा सुरुवातीपासून तर आतापर्यंत काही ठराविक त्यातले जर लोक सोडले तर पूर्ण कंप्लीट म्हणजे लोक ती गायब झालेली आहेत. तर ते सिरियसनेस हळूहळू का होईना आता कदाचित मला वाटतं या वेळेपर्यंत पण चेअर आपल्या थोड्याशा म्हणजे फार कमी आहेत पण तरी ही लोकजागृती सुरू झाली आहे कुठेतरी आणि अशा प्रकारच्या सभा समोर अजून पुन्हा चांगल्या एका ऊर्जेने आपण घेऊ हीच एक म्हणजे मनात गोष्ट ठेवून मी सगळं आता इथे आपण वाइंडअप करतो आहे. आणि सगळ्यांचं मनापासून वर्धेकरांचं सोबतच जेवढेही बाहेरगावून स्पेशली आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यांनी इथे प्रेझेन्स दाखवला त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. सोबतच आमचे देशमुख सर कंटिन्यू मला आमच्या एका सरांचं स्वागत करण्याकरिता ते आमंत्रित करत आहेत. तर मी सवई सरांना
विनंती करतो की त्यांचं 2 मिनिटात एक शेवट हां सगळ्यात ज्येष्ठांमध्ये बरेचदा काही थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, तर त्या गोष्टी थोड्याशा विसरून जाऊ, आपण सर्वजण एकत्र येऊन समोर व्हा. तर इथेच आजचा आपला हा 1 दिवसीय आशय परिषदेचा कार्यक्रम संपलेला आहे. आणि एकची माझा कर्तबगार हे वचन सुंदर समाज देश सुधारणा कार्याने. अरे शिक्षकाचं महत्व गुरुजनी ऐसे द्यावे धडे, आपला आदर्श ठेवणे पुढे विद्यार्थी तयार होता राष्ट्र होईल तेजस्वी. राष्ट्र तेजस्वी होण्याकरता सर्व शिक्षकांनी पुढे यावं. विशेष आमचे चेतना डेव्हिड कॉलेजची सर्व मंडळी, मुळकर हे सर्व जे मंडळी आहे, मी तुमच्या सर्व सोबत आहो. मी तुमचा बालक आहो, तुमचा विद्यार्थी आहो. मला चांगल्या प्रकारे शिक्षण भेटावं मी तुमच्यामध्ये मला एवढे बोलतो थांबतो.